वक्फ विधेयक किरेन रिजिजू यांच्याकडून लोकसभेत सादर विधेयकाची प्रत न मिळाल्याचा काँग्रेसचा आरोप। काँग्रेसच्या समित्या फक्त शिक्का मारायच्या, आमचं सरकार चर्चा करून निर्णय घेतं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा काँग्रेसवर हल्ला बोल। नव्या विधेयकानुसार वक्फ बोर्डामध्ये 2 मुस्लिम महिलांनाही स्थान असणार, किरेन रिजिजू यांची माहिती। बघूया उद्धव ठाकरे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवणार। वक्फ सुधारणा विधेयकावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सोशल मीडियावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा। भाजपाने आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, संजय राऊतांचा पलटवार। वक्फ सुधारणा विधेयक आणि हिंदुत्वाचा काय संबंध, राऊतांचा सवाल। वक्फ विधेयकाला आरएसएसचाही पूर्ण पाठिंबा नसल्याचा दावा। पट्टण कोडोलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी सर्व परवानग्या मिळणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना सूचना। काकांच्या कृपेनं चांगलं चाललंय, भेटायला येताना स्मृतिचिन्ह वगैरे आणू नका, प्रेमानं केलेला पुरस्कार पुरेसा, बीडचे पालकमंत्री अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन। राख वाळू भूखंड गँग आता सुतासारख्या सरळ करणार, चुकीचं काम करणाऱ्यांना काळ्या यादीत टाकणार, बीडमधील बैठकीत अजित पवार यांचा इशारा। दिशा सालियन प्रकरणी आज वडील सतीश सालियन यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। दिशाची हत्या झाली असल्याचा आरोप, आदित्य ठाकरेंना आरोपी करण्याची देखील याचिकेत मागणी। कुणाल कामराला मुंबई पोलिसांचा तिसरा समन्स, 2दा समन्स देऊनही चौकशीला अनुपस्थित राहिल्याने गुन्हा दाखल। कामरा विरोधातील राज्यभरातील 3ही गुन्हे खार पोलिसांकडे वर्ग। पुणे मीरा भाईंदरमध्ये मनसेचा मराठीसाठी आक्रमक पवित्रा, विविध बँकांना भेट देऊन मराठीत व्यवहार करण्याबाबत दिल्या सूचना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।